नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मोशी मच्छीचं कालवण किंवा मोशी मच्छीचा रस्सा। त्यासाठी इथे मी 5 मोशी मच्छी घेतलेल्या आहेत। त्या मोशी मच्छी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेल्या आहे आणि त्याचे छोटे पीस करून घेतलेले आहेत। त्यानंतर मसाल्यामध्ये घेतला आहे कांदा, खोबरं, लसूण, धना पावडर आणि कोथिंबीर। हा सर्व मसाला आपण भाजून घेणार आहे। त्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे। तव्यावरती घालूया खोबरे भाजण्यासाठी त्यामध्ये 1 चमचा तेल घालूया आणि खोबरे छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। हे पहा, छान खोबरे भाजलेले आहे, काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये कांदाही भाजून घेऊया। कांदाही छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। काढून घेऊया कांदाही। कांदा, खोबरं, लसूण, धना पावडर आणि कोथिंबीरीचं बारीक वाटण करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि हा सर्व मसाला 2-3 मिनिट परतवून घेऊया। मसाला छान परतला आहे। त्यानंतर घालूया मसाले। मसाल्यामध्ये घातला आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि 2 चमचे मच्छी करी मसाला घातलेला आहे। हा सर्व मसाला तेल सुटतोवर परतून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता छान मसाल्याला तेल सुटलेला आहे। आता त्यामध्ये घालूया मोशी मच्छी आणि हा सर्व मसाला मच्छीला लागला पाहिजे त्यासाठी 2-3 मिनिट मसाल्यामध्ये सर्व मच्छी परतून घेऊया। मच्छी छान परतलेली आहे। आता त्यामध्ये 2 ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे मी। गरम पाणी घालून घेऊया। इथे तुम्हाला रस्सा जेवढा जास्त हवा असेल किंवा कमी हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि ग्रेव्ही थिक हवी असेल तर पाणी तुम्ही कमी टाका आणि पातळ हवी असेल तर थोडं जास्त। इथे मला पातळ हवा आहे म्हणून मी थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे। आता टाकूया चवीनुसार मीठ आणि एक छान उकळी काढून घेतलेली आहे। अजून 10 मिनिट मच्छीचं कालवण शिजवून घेणार आहे मी। मच्छीचं कालवण हे बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांदळाच्या भाकरीसोबत खायला खूप छान लागते। इथे तुम्ही पाहू शकता छान मच्छीच्या कालवणाला तरी आलेली आहे। हे पहा, तयार झालेलं आहे आपलं मच्छीचं कालवण। तर त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घेऊया। मी गॅस बंद केलेला आहे, त्यानंतर कोथिंबीर घातलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।